नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही आता जबरदस्त भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर बघायला येणार आहे. कारण मित्रांनो आता तुम्ही बघतच आला की मालिकेमध्ये आता एक असं वळण लागलेले असते. म्हणजे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात की सरोजने अजूनपर्यंत आपल्या कलाला सून म्हणून स्वीकारलेले नाही, त्याच कालाला मात्र आता शेवटी सरोज ही तिच्या गुणावर अगदी खुश होऊन कलाचा सून म्हणून कसा स्वीकार तिने केलेला आहे. आणि कलाबरोबर आता एक ती सासू सुनांचा जो काही हा एक मंगळागौरीचा खेळ आहे, तर तो खेळ सुद्धा आता सरोज मात्र किती छान प्रकारे खेळते. आणि त्यामध्ये आता घरामध्ये खूप असं आनंदाचं वातावरण असतं. अद्वैत तर खूप खुश असतो, कारण सरोज आणि कला या दोघीतील नातं आता अगदी सुरळीत झालेले असते. आता मात्र कलाला प्रश्न पडलेला असतो की स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, परंतु तरीसुद्धा आता अद्वैतने तिला एक क्ल्यू दिलेला असतो. आणि त्या क्ल्यूनुसार मात्र शेवटी आता कलाही तसे वागते आणि शेवटी आता ह्या स्पर्धेमध्ये कला भाग घेते. आता जी काही ही घरामध्ये स्पर्धा रंगलेली आहे, आता जे काही पारंपरिक वेशभूषा करायची आहे आणि आता पारंपरिक वेशभूषा करून जी आता म्हणजे सरोजला साडी आहे, तर ती माईंनी साडी दिलेली असते. तीच साडी आज ती कलाला एक आदर्श सून म्हणून ह्या चांदेकरांची सून आहे. कला खरंच त्याच गुणांची आहे, त्याच तिचं कौतुक करायला हवं. कलाने आत्तापर्यंत खूप खटापट करून या घरातील प्रत्येकाला ठिकाणावर आणले. अद्वैतला प्रत्येक वेळोवेळी संकटात साथ दिली. म्हणजे कला खरंच अगदी गुणसंपन्न आणि सर्व काही अगदी कलांनी ती भरलेली आहे. तिच्या कलाचं कौतुक करायला हवे, कारण तिच्यामध्ये जी कला आहे तर ती मला सुद्धा येऊ शकत नाही, अशी आमची कला गुणसंपन्न आहे असे सर्वांसमोर तिने आता कलाचं कौतुक करत ती मानाची साडी जेव्हा ती कलाला देते, तर कलाला खूप आनंद झालेला असतो. कला इतकी खुश असते आणि कलाने सुद्धा आता स्वतःच्या हाताने अगदी डिझाईनची जी नथ बनवलेली आहे, मोत्यांची, ती नथ आता सरोज मॅडमला दिलेली असते. म्हणून सरोज मॅडमसुद्धा खूप खुश असतात. आता दोघीचं जे नातं आहे तर ते सुरळीत होतं. आणि आता ह्या स्पर्धेमध्ये आता ही जी स्पर्धा आहे तर ती अगदी मस्त वेशभूषा ज्यांनी कोणी केलेली आहे अगदी पारंपरिक पद्धतीची, तर त्याचा आता यामध्ये नंबर येणार असतो. तर कला इतकी सुंदर दिसत असते आणि तिच्या अगदी तडेजोड आता सरोजसुद्धा, आणि दोघींनी सुद्धा अगदी हावभाव छान केलेले असतात. दोघींच्या अगदी ते दिसून आलेले असते की कशी भारतीय परंपरा जपली जाते. ह्या दोघींच्या आता म्हणजे ह्या वेशभूषेवरून सर्व काही अगदी डोळ्यातील भाव वगैरे, चेहऱ्यावरचा हसू आणि चेहऱ्यावरचा नम्रतापणा, हे सर्व कला आणि सरोज या दोघींच्या गुणात दिसून येते. म्हणून आता शेवटी त्यांची आता ह्या वेशभूषा स्पर्धेमध्ये नंबर 1चं पारितोषिक त्यांना मिळालेलं असतं. कारण या अगोदरचं सुद्धा आता सर्व गेम त्यांनी जिंकलेले असतात, परंतु एक गेम मात्र आहे तर तेथे नयनाने हा खोटेपणा करून त्यांचा गुण पटकवलेला असतो. पण तरीसुद्धा कलाला त्याचं वाईट तर वाटतं, परंतु कला हरणार नाही हे प्रत्येकाला, घरातील लोकांना वाटत असते. सगळ्यांना तोच प्रश्न असतो. म्हणून आता कला ह्या स्पर्धेमध्ये नंबर 1ने पुढे गेलेली असते. तर तेवढ्यात आता दुसरी स्पर्धा सुरू होते आणि ह्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये असते जे खेळ आता खेळलेले आहे, तर ते खेळ मात्र एका पायाची फुगडी, हातामध्ये जे लाटणं वगैरे आहे, सूप वगैरे आहे, ते घेऊन मात्र आता ह्या सासू सुनांची आता ही मंगळागौरीचे खेळ अगदी रंगलेले असतात. परंतु आता ही जी काही नैना आहे तर ती नैना मात्र आता सरोजला धक्का देते. आता सरोज आणि कला या दोघींना या स्पर्धेतून बाद करण्यासाठी ती मुद्दाम सरोज मॅडमला धक्का देते आणि सरोज मॅडम खाली पडते. तेव्हा आता कला अगोदर सरोजला विचारते की सरोज मॅडम, तुम्ही ठीक तर आहात ना? आणि नंतर मात्र ती आता नैनाला चांगली सुनावते. नैनाला म्हणते की हे बघ नैनाताई, मागच्या वेळेस मी गप्प बसले, परंतु आता तू सरोज मॅडमला त्रास दिला आणि तो त्रास मी नाही सहन करू शकत. जे काही तुला खेळायचे असेल तू तुझ्या परीने रोहिणी मॅडम बरोबर खेळ, परंतु माझ्या सासूला म्हणजे सरोज मॅडमला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि त्यात म्हणजे आता एक असा ट्विस्ट तुम्हाला दिसत आहे की अनामिका आणि सोहम आणि रजनी यांची जी जोडी असते तर त्यांना साथ देणारी असते तर ती काजल. आता काजल मात्र ही बघतच असते की जेव्हापासून ती आल्यापासून बघते की अनामिका ही सोहम बरोबर कशा पद्धतीने वागते. सोहम अनामिकापासून लांब आहे,
नक्की आता ह्या दोघांचं एकमेकावर प्रेम तर होते, परंतु आता जो काही दुपट्टा आहे तर तो दुपट्टा मात्र आता ह्या अनामिकाने फेकून दिलेला असतो आणि सोहमला याचं वाईट वाटतं. अनामिका आता बाहेर जाते, फोनवर बोलत असते आणि आता सोहम तिथे येतो तो दुपट्टा अगदी मानाने घेऊन, परंतु ती फेकून देते आणि आता रजनीसमोर येऊन अनामिका किती खोटं बोलते याचा आता अगदी अनामिका जे काही करते ते मुद्दाम करते हे सोहमच्या लक्षात आलेले असते आणि काजलचं सुद्धा यावर अगदी बारीक लक्ष असते. काजल सुद्धा आता विचार करत असते की नक्की यांच्या दोघांमध्ये काहीतरी असं झालेलं आहे. अनामिका ही सोहमशी चांगलं वागत नाही, नक्की त्यांचं काय कारण असेल हे मात्र आता मला शोधून काढावेच लागेल. पण तरीसुद्धा आता संगीताने सांगितलेलं असतं की तू आता सोहमरावांकडे लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे आता बिचारी ही काजल शांत असते, ती फक्त जी मदत लागत आहे ती मदत करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मात्र आता ह्या नैना आणि रोहिणीने मात्र आता राहुल सोबत आणखीन एक प्लॅन केलेला असतो, कारण आता पुढचा जो काही गेम आहे तर तो मात्र आता त्या बॉक्समध्ये मला तर अगदी आनंदाने आपल्या सासूसोबत म्हणजे सरोज सोबत हे खेळ खेळायला तयार असते. कारण सरोज मॅडम मध्ये किती चेंज झालेला आहे, त्या किती आता आपलं बाजू समजून घेतात, म्हणून कलाला आता अगदी आनंद वाटत असतो. आणि त्याहून अद्वैत आणि संगीता खूपच खुश असतात. आणि तर इकडे आता सोहम आणि अनामिका रजनी यांना मदत करणारा तिसरा एक व्यक्ती आहे आणि तो म्हणजे अनामिकाने चूज केलेली असते, ती म्हणजे आता काजल. आणि काजलला मात्र आता अनामिकाने मुद्दाम अगदी चूज केलेला आहे. नक्की येथे काहीतरी आपल्याला ड्रामा घडवता येईल. आणि काजल आणि सोहम अजूनपर्यंत एकमेकांवर अगदी इतकं होऊन सुद्धा किती एकमेकांची साथ देतात, हा ट्विस्ट मात्र तिला समोर आणायचा असतो, म्हणून ती काजलला मुद्दाम आपल्या बरोबरीने घेते. काजल मात्र आता ही सोहमपासून लांबच असते. तिला आता माहिती असतं की सोहमचं लग्न झालेलं आहे, जरी एके वेळ त्याचं माझ्यावर प्रेम होते, परंतु त्याने तरी सुद्धा अनामिकाचा विचार केला, अनामिकाशी त्याने लग्न केले आणि आता मी त्याचा विचार नाही करू शकत, म्हणून बिचारी ती लांबच असते. आणि सोहम सुद्धा आता त्याच्या मनात सुद्धा आता आपलं अनामिकाशी लग्न झालेलं आहे, आपण अनामिकाला समजून घ्यायला हवे, म्हणून दोघे आपल्या आपल्या परीने. परंतु अनामिकाच्या डोक्यात मात्र हेच आता ठरलेलं असतं की आता काजलची नाचक्की आता ह्या सगळ्यांसमोर कशी करायची आणि सोहमची सुद्धा. सोहमला तर आपण अगदी सर्वांच्या समोर चुकीचं ठरवायचं आहे, कारण जेणेकरून सोहम अगदी पूर्णपणे हा हतबल होईल आणि शेवटी तो दारूच्या व्यसनी लागेल. एकतर दारू पिऊन पिऊन तो मात्र घरच्यांच्या नजरेतून उतरेलच आणि मला जे काही साध्य करायचे आहे ती गोष्ट माझी साध्य होईल, म्हणून ती आपल्या मित्राच्या सोबत हे सर्व प्लॅन करत असते. तेव्हा मात्र आता अनामिकाच्या मनात असते की आता मात्र सगळ्यांच्या समोर ह्या दोघांची आणखीनच नाचक्की व्हायला हवी, म्हणजे आता रजनी आई आहे तर त्या बरोबर आता काजल आणि सोहम यांची परत कधी भेट तर होऊन देणार नाही, परंतु आता सगळ्यांसमोर यांचा जो अपमान होईल तो मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतील. तर आता अनामिकाच्या मनात ह्या सोहमविषयी आतापर्यंत खूप काही होते, तिने त्रास सुद्धा सोहमला आतापर्यंत खूप दिलेला असतो, पण तरी सुद्धा बिचारा सोहम आपली चूक आहे म्हणून तो सर्व आता अनामिकेचं सहन करत असतो. परंतु अनामिका जे काही वागत आहे ते आता त्याला सहन होत नसतं. त्यानंतर मात्र आता काजलला म्हणजे असं काहीतरी तेथे दुपट्टा वगैरे आहे तर तो दुपट्टा खाली पडलेला असतो, बिचारी तो दुपट्टा परत घेऊन येते आणि तो रजनी मॅडमकडे देते. अनामिकाला खूप राग येतो. अनामिकाला म्हणते, म्हणजे ती मनात म्हणते की आता मात्र हिला सगळ्यांच्या समोर मी कसं कमी ठरवते आणि ह्या दोघांचं नक्की काहीतरी आहे हे मात्र आता करून त्या दोघांचा अगदी अपमान सगळ्यांच्या समोर कसं व्हायला पाहिजे असे मात्र तिने आता ठरवलेले असते. म्हणून ती आता लगेच थोडीशी बाजूला होते आणि हे खेळ खेळायला अगदी ती तयार नसते, पण त्याच वेळेस तिला आता निलेशचा फोन आलेला असतो. तर आता निलेश बरोबर ती बोलत असते. निलेश हे बघ जे काही होतं ते आपल्या प्लॅनप्रमाणे होत आहे आणि आता इथे बघ मी कसं आणखीन दुसऱ्यांदा तमाशा करते. एक वेळेस जेव्हा काजल ही सोहमला दारूच्या नशेमध्ये घरी घेऊन आली होती, आज मात्र मी दुसरा काहीतरी असा तमाशा करते की आज मात्र मी म्हणजे काजल आणि सोहम यांचं अजूनपर्यंत काहीतरी चालू आहे हे सत्य मात्र आता सर्वांच्या समोर आणते. ते दोघंही कितीही एकमेकांपासून लांब जरी असले पण तरी सुद्धा आता घरच्यांसमोर हे सत्य यायलाच हवे, म्हणून आता तरच सोहम आता ह्या घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि पूर्णपणे तो एकटा पडू शकतो असे ती निलेश बरोबर बोलत असते. आणि आमची स्पर्धा जी काही सुरू आहे ती स्पर्धा वगैरे
आणि मागेच मी आता यांना चांगलं धमकावलं होतं, मी जीव देण्याचा प्रयत्न केला होता आणि रणजित दादा आला होता, त्याने सुद्धा आता खूप काही अगदी तो सांगून गेलेला आहे. मग आता सगळेजण पुन्हा सोमला दोषी ठरवतील आणि ह्या काजलला. अशी मात्र जेव्हा ती बोलत असते तर त्याच वेळेस आता रजनीने जेव्हा काजलला अनामिकाला बोलवायला पाठवलेलं असतं तेव्हा मात्र आता काजल बिचारी तिच्या मागे आलेली असते आणि तिचंही सर्व बोलणं ते अगदी ऐकत असते. तेव्हा कुठे आता काजलच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता काजलला हे समजते की नक्की अनामिका सोमचा बदला घेत आहे. तर म्हणजे सोमची काही चूक नसताना अनामिका त्याच्याशी जे काही वागते ते मुद्दाम वागते. आणि आता जो दारूच्या आहारी गेलेला आहे सोम, तो पण ह्या अनामिकामुळे, तिनेच आता मुद्दाम हे सर्व घडून आणलेले आहे हे काजलला समजते. काजल म्हणते की आता मला कलाताईच्या कानावर हे सर्व घालावेच लागेल. नक्की ही जी काही करते ते मुद्दाम करते, यात तिची चूक आहे, सोमची काही चूक नाही हे मात्र आता काजलने ओळखलेलं असतं. आणि काजल मात्र आता आता ही मंगळागौरीची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा पूर्ण होऊन देणार असते आणि हे सर्व अगोदर सोमला विचारणार असते. आता सोमला सुद्धा काजलबद्दल आता म्हणजे थोडीशी सहानुभूती वाटते, कारण आपण चुकलो कुठेतरी. अनामिकाची निवड करून आपण खरंच खूप मोठी चूक केली, आपण असं करायला नको होतं हे आता म्हणजे सोमच्या लक्षात येते. आणि सोम आता अनामिकाला सर्व काही सांगतो. आता दोघेही एकमेकांशी बोलत असतात, परंतु जेव्हा मात्र आता सोम अनामिकाला हे सर्व सांगतो की खरंच अनामिका मला अजूनपर्यंत समजून घेत नाही, माझी काही चूक नाही, पण तरी सुद्धा. तेव्हा आता काजल म्हणते की हे बघ सोम, मी आज तुला जे काही सांगते ते ऐकून घे, कारण जे काही झालेलं आहे ते तुझ्याबरोबर मुद्दाम होते. तर आता सोम म्हणतो की अगं तू काय बोलतेस. तेव्हा आता काजल घडलेला सर्व प्रकार सोमला सांगते. सोम म्हणतो की मी आतापर्यंत तोच विचार करतोय, कारण माझी काही चूक नाही. मी अनामिकाला समजावण्याचा इतका प्रयत्न करून सुद्धा अनामिका ऐकून घ्यायला तयार नाही. मग नक्की असं अनामिका मुद्दाम करते हे मला सुद्धा वाटत होते, मला सुद्धा त्याची खात्री. तेव्हा आता म्हणजे काजल आणि सोम एकमेकांशी बोलतात आणि अनामिकाबद्दल आता जे काजलने सांगितलेले आहे ते ऐकून आता सोम पूर्णपणे म्हणजे त्याला धक्का बसलेला असतो. म्हणजे अनामिका आपल्याशी प्रेमाचं नाटक करत आहे. ती कॉलेजमध्ये असताना मात्र मी तिचा तिरस्कार केला, परंतु त्याचा बदला मात्र अनामिका आता घेते आणि ते पण निलेशच्या स्वरूपाने. आता हे सोमच्या सर्व काही लक्षात येते. मग आता काजलला म्हणत असतो की काजल हे बघ, मला माफ कर, मी खरंच खूप मोठी चूक केली. तर आता काजल म्हणत असते की सोम हे बघ, मी तुला शेवट सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम तू समजून नाही घेतले. आता सोम म्हणतो की प्लीज काजल तू मला समजून घे, आणि आता ही अनामिका आहे तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. काजल म्हणते की ठीक आहे, आता आपण दोघे मिळून मात्र ह्या अनामिकेचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणून यात, परंतु त्यासाठी मला कलाताईची मदत घ्यावी लागेल. त्यानंतर आता इकडे स्पर्धेला अगदी भन्नाट जोरदार सुरू झालेली असते आणि ह्या स्पर्धेत मात्र आता कला आणि सरोज मात्र आघाडीवर असतात आणि शेवटच्या फेरीत मात्र त्या जाऊन पोहोचलेल्या असतात. आणि आता इकडे म्हणजे शेवटची फेरी असते की ती चांदेकर घराण्याची. आता ह्या लक्ष्मी म्हणजे जे काही मंगळागौरी स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहे सरोज आणि कला, या दोघी सगळे गेम जिंकून मात्र शेवटच्या फेरीत पोहोचलेले असतात. आणि ते शेवटची फेरी असते, जे काही आता हे बॉक्स आहे तर ते बॉक्स घाईने आता त्यामधील वस्तू शोधायची. आणि तेव्हा मात्र आता स्पर्धेला जोरदार सुरुवात होऊन आता ह्या जे काही चांदेकरांच्या लक्ष्मी आहे तर त्या मात्र आता त्यांना काहीतरी शोधायला सांगितलेले असते आणि ती वस्तू मात्र आता कुठे ठेवलेली आहे त्या प्रत्येक जणी आता शोधत असतात. आणि कला मात्र जेव्हा ती वस्तू त्या टेबल खाली ठेवलेली असते आणि ते पण बॉक्समध्ये, आणि कला मात्र आता जेव्हा तो बॉक्स उचकते तर अद्वैत तिला अगदी म्हणजे प्रोत्साहित करत असतो की खरे खरे लवकर शोध, म्हणून आता कलाही तो बॉक्स शोधायला जाते. तिला खूप आनंद होतो आणि अद्वैतला सुद्धा. अद्वैत आणि कला एकमेकांना डन करतात आणि कला मात्र जेव्हा त्या बॉक्समधील जी वस्तू आहे ती पटकन आणायला जाते, परंतु त्यामध्ये आता ह्या नैना
आणि ह्या रोहिणी आणि ह्या राहुलने आता हा गेम खेळलेला असतो, कारण त्यामध्ये आता यांनी जो नाग ठेवलेला आहे तो विषारी नाग मात्र त्या बॉक्समध्ये ठेवलेला असल्यामुळे आता कला इतकी खुश असते. कलाला असं वाटतं की आपण सर्वात अगोदर हा बॉक्स म्हणजे ही वस्तू सापडवलेली आहे आणि आता आपल्याला अगदी हे बक्षीस मिळेल. परंतु त्यामधील जो नाग असतो कलाचा तर त्याकडे लक्ष जात नाही. कला ही अगदी इकडे लक्ष ठेवून असते, म्हणून तिला आता त्या नागाचा अगदी दंश होतो. कलाला आता नाग डसतो आणि तिच्या हाताला नाग डसल्यानंतर आता लगेच तिच्या अगदी तोंडातून फेस बाहेर येतो. तेव्हा आता कला ही बेशुद्ध खाली पडते. कलाच्या शरीरामध्ये पूर्ण विष झालेले असते आणि सगळ्यात अगोदर तेथे आता सरोज धावतच येते आणि सरोज धावत आल्यानंतर मात्र आता रोहिणीला खूपच आनंद होत असतो, कारण आता रोहिणी स्वतःशी इतकी खुश असते, कारण जो काही गेम आपण ठेवलेला आहे तर तो अगदी वर्क झाला. म्हणजे कला आता कायमची सोडून जाणार, तिला सर्पदंश झालेला आहे. म्हणून आता लगेच ह्या सगळेजणांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सरोज घाईने पुढे येते आणि घाईने पुढे आल्यानंतर मात्र ती लगेच आता आपली जी काही साडी आहे तर ती साडी फाडते आणि ती साडी फाडून आता कलाचा हात घट्ट बांधते. डॉक्टर सुद्धा तेथे आलेले असतात. सर्वजण आता हे दृश्य बघून अगदी हादरून गेलेले असतात. आता मंगळगौरीच्या कार्यक्रमामध्ये आता कलाच्या ह्या अगदी जीवघेणा हल्ला तिच्यावर झालेला असतो आणि हे कारस्थान करणारी आता नैना, रोहिणी आणि राहुल हे सगळेजण असतात. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत धावतच येतो. डॉक्टर सुद्धा आता कलाला चेक करतात. तेव्हा आता सरोज अगदी व्याकुळतेने रडत असते. आता सरोज रडत रडत विचारते की डॉक्टर काय झाले, माझी सून तर अगदी व्यवस्थित आहे ना. तेव्हा आता डॉक्टर काही उत्तर देत नसतात आणि डॉक्टर खाली मान घालून बघत असतात. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की कलाच्या आता जीवाला एक खूप मोठा अगदी आता हे काय झाले. परंतु सरोज मात्र हारणारी नसते. सरोजने आता सर्वांच्या समोर मात्र आता ह्या नैनाचं कारस्थान आणि रोहिणीचं कारस्थान उघड पाडण्यासाठी सरोज अगोदर देवीआईचा धावा करते आणि देवीआई काही कर, परंतु माझ्या कलाला आता ह्या संकटातून वाचव. तिच्यावर जो काही जीवघेणा आता हल्ला झालेला आहे, तिला अगदी ह्या सर्पदंश झालेला आहे, तर या संकटातून तिला वाचव. देवीआई, मी तुझ्यापुढे आज माझ्या कलाच्या जीवासाठी भीक मागते. म्हणून सरोज आता देवीआईसमोर हात जोडते आणि कलासाठी आता ती देवीआईला प्रार्थना करते. अद्वैत तर खूप असा व्याकुळ झालेला असतो. तो कला उठ असे करत असतो आणि त्याच वेळेस आता देवीआईचा चमत्कार होतो. म्हणजे कला ही शुद्धीवर येते. तिच्यात जो काही विष आहे तर ते विष आता बाहेर पडलेले असते आणि कला अगदी शुद्धीवर आलेली असते. आता मात्र म्हणजे अनामिकाचा जो काही आता हा डाव आहे तर तो सुद्धा काजलने ओळखलेला असतो आणि काजल आता सोहमला याबद्दल सर्व काही सांगते. सोहम सुद्धा आता अनामिकाचा खरा चेहरा बाहेर आणण्यासाठी काजलसोबत प्लॅन करतो आणि पुराव्यासहित आता सर्वांच्या समोर हे सत्य आलेच पाहिजे, कारण आता रजनीला सुद्धा अनामिकाचं जे वागणं आहे ते जरा खटकतच असते. कारण अनामिका जे काही वागत आहे तर ते सोहमला मुद्दाम अगदी दोषी ठरवण्यासाठी हे सर्व करत आहे, हे आता कलाच्या लक्षात येते आणि कलाचा जीव मात्र आता वाचलेला असतो. इतक्या मोठ्या संकटातून कला ही आता बाहेर आलेली असते आणि आता सर्व सत्याचा उलगडा होऊन म्हणजे अनामिकाचा जे काही आत्तापर्यंत तिने कारस्थान केलेले आहे ते सुद्धा आता ती निलेश सोबत करत आहेत आणि मुद्दाम मात्र ती हे सर्व का करते, आता बदला घेण्यासाठी हे सर्व ती करत आहे हे मात्र आता तिने ओळखलेलं असतं आणि कला आता सुखरूप असते. अद्वैत आता कलाची खूप काळजी घेत असतो आणि सरोज सुद्धा. आता दोघेही आता तिची काळजी घेतात. आता कला पूर्णपणे बरी होती, परंतु सोहम आणि अनामिका यांच्यातील वाद वाढतच जातात. अनामिका प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत असते आणि सोहमला दोषी ठरवत असते. तेव्हा आता सोहम शांत बसून मात्र अनामिकाचं भांडं आता सर्वांच्या समोर फोडतो आणि ते पण काजलच्या मदतीने. आता कलासमोर जेव्हा ह्या अनामिकाचा खरा चेहरा येतो तेव्हा आता कलाला सुद्धा इतका राग येतो. कला म्हणते की आत्तापर्यंत तू फक्त अगदी माझा म्हणजे सोहम असा आहे की कधीही कुणाचं अगदी वाईट न करणारा आणि आजपर्यंत तू त्याला खोटं ठरवत आलीस. अनामिका, तुझ्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती. आम्ही तुला अगदी चांगलं समजत होतो. तेव्हा आता अनामिका स्वतः आपण जे काही करत आहोत ते कबूल करते आणि निलेशला जेव्हा आता सोहम आणि काजल या दोघांनी पकडून आणलेले असते तर निलेश सुद्धा आता सर्वांच्या समोर अनामिकाचं हे सत्य सांगतो आणि निलेशने आता हे सर्व सांगितल्यानंतर आता रजनी तर अगदी अनामिकेच्या 1-2 थोबाडीत देते आणि अगं
मी माझ्या मुलासाठी काय स्वप्न बघितलं होतं आणि तू त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करायला निघाली होतीस. तुझ्याकडून खरंच असं वागण्याची अपेक्षा नव्हती. कारण आम्ही आता सरोज मॅडम म्हणते की खरंच आत्तापर्यंत कला आणि काजल या दोघींना खूप असं दोषी ठरवत आलो, परंतु नैना जे काही वागले त्याच्यामुळे आम्ही यांच्याबद्दल सुद्धा गैरसमज करून घेतला होता. पण नाही अगं अनामिका, तू तर सोहमसाठी योग्यच नव्हती. तर आता रजनीसुद्धा पुढे येते. रजनी म्हणते की अगं माझ्या मनात तर पहिल्यापासून काजलच होती. कलाचे जे काही संस्कार आहे तर ते मी बघितले होते, परंतु अनामिका तू सुद्धा एक चांगली मुलगी आहे असं मला वाटलं होतं. परंतु आज मात्र मला तुझे बरोबर बोलण्याची अगदी इच्छासुद्धा नाही. जे काही तू माझ्या मुलाला सर्वांच्या समोर खोटे ठरवलं, अगं त्याला दारूच्या व्यसनी तू अगदी पाडलं. म्हणजे जी काही त्याची चूक नसताना तू त्याला ही सर्व अवस्थेत पाठवलं, तर खरंच मी तुला कधीही माफ करू शकत नाही. आणि आज मात्र मी तुझा सून म्हणून स्वीकार करू शकत नाही. कारण जी कला आत्तापर्यंत आमच्या घरासाठी जे काही करत आली त्याचे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि कलामध्ये जे काही गुण आहे तर तेच गुण काजलमध्ये आहे. आज मात्र ते काजलने आणि सोहमने दाखवून दिलं त्यांचं प्रेम काय आहे. अगं जेव्हा तुझं आणि सोहमचं लग्न झालं त्या क्षणी काजलने सर्व काही सोहमशी संबंध तोडले होते. सोहम आणि काजल या दोघांमध्ये काही नव्हते, फक्त सोहमचं हे काजलवर प्रेम होते, परंतु काजलने ते स्वीकारलेलं नव्हतं. तरीसुद्धा तू त्यांचा इतका मोठा बाऊ केलास, त्या दोघांना अगदी सर्वांच्या समोर बेइज्जत केले. खरंच तू असं करायला नको होतं आणि तू माझ्या सोहमच्या भावनाशी खेळली म्हणून रजनीला आता खूप राग येतो. तर अनामिका आता सर्वांची माफी मागत असते, परंतु सोहम म्हणतो की आता माफी मागून काही उपयोग नाही. अनामिका मी तुला अनेक वेळा संधी दिल्या होत्या, परंतु आता एकही संधी तू अगदी सोन्यासारखी केलेली नाहीस. उलट अगदी माझ्या जीवाशी खेळून तुम्हाला जे काही संकटात पाडण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे इथून पुढे मी तुझ्यावर नाही विश्वास ठेवू शकत. आणि एकतर तुझ्यावर माझं प्रेम नव्हतंच, परंतु म्हणजे माझं प्रेम होतं तर ते काजलवर, पण तुझ्यासाठी मी माझं खरं प्रेम गमावलं होतं हे लक्षात घे. पण तरीसुद्धा तुला ते नाही समजलं. म्हणून आता सोहम सगळ्यांच्या समोर अनामिकाशी असणारे संबंध तोडतो आणि काजलचा हात हातामध्ये घेऊन तिला मागणी घालतो. तेव्हा आता अनामिका ही खूप रडत असते. तिला आता खूप तिच्या वागण्याचा पश्चाताप येत असतो. तर ती आता त्यांच्यामध्ये जे काही घडलेलं आहे तर ते खरं सत्य कारण सांगते. कॉलेजमध्ये असताना सोहम प्रत्येक वेळेस माझं प्रेम नाकारत होता. त्याचा बदला घेण्यासाठी मुद्दाम आज मी त्याच्याबरोबर जे लग्न केलं तर त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी अनामिका ही सर्व काही कबूल करते आणि शेवटी कलाही तिला आता अगदी चांगला धडा शिकवते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच आत्ता सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. धन्यवाद.